नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय प्रेमकथेचा भाग 12. माझी कथा आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ऐकत रहा विहिरीवरची वरात. व्हॉट्स रॉंग विथ यू माय डिअर? गेले 4 दिवस मी बघत आहे तुझं कशातही धड लक्ष नाही. ना जेवणात ना पार्टीत. तू शरीराने माझ्याबरोबर असलास तरी तुझं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. मोनाच्या प्रश्नाला रायाने काहीही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे गॅलरीत कठड्याला टेकून उभा राहिला. खाली बगीच्याकडे पाहत राहिला. मी तुझ्याशी बोलतीये. आपलं लग्न पुढच्या महिन्यात आहे. केवढी तयारी अजून बाकी आहे. मॅरेज हॉल, शॉपिंग, गेस्ट लिस्ट, हनीमून बुकिंग सर्व काही अरेंज करायचं आहे. आणि तू हा असा भ्रमिष्ठासारखा वागत आहेस. आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊया का? डॉक्टर कशाला मोना? आय एम फिट अँड फाईन. रायाने तिच्या पुढे स्वतःचे दंड थोपटले. माय फूट. करू काय तुझ्या दंडातल्या बिटकुळ्यांचं? तू धड शरीर संबंधही ठेवू शकत नाही आहेस. तुझी कोर्टातली तारीख झाल्यापासून मी बघतीये तुला माझ्याशी फिजिकल रिलेशन ठेवण्यात काहीच इंटरेस्ट नाही असं वाटतंय. तू का त्या खप्पड वीणाचा विचार करत आहेस? कुठे माझी 36-24-36 फिगर आणि कुठे ती चपटी वीणा? काल रात्री मी तुझ्या जवळ आले असता झोपेत तू वीणा वीणा असं बडबडत होतास. रायाने तिला उत्तर दिलं नाही. तो टॉवेल घेऊन बाथरूममध्ये जायला निघाला. राया, आन्सर मी तुझ्याशी बोलतीये. राया तरी शांत. एक काम करूया का? राया, आपण शॉपिंगला जाऊयात का? मला मंगळसूत्र घ्यायचं आहे. हो, जाऊया. तू तयार हो. मी शॉवर घेऊन आलोच. रायाने थंडपणे उत्तर दिलं. राया, मोना राजमहाल मॉलमध्ये आले. मोना यथेच्छ शॉपिंग करत सुटली. तिने एक मंगळसूत्र खरेदी केलं. दागिन्यांच्या दुकानात आल्यावर तिला आणखी दागिने घ्यावेसे वाटू लागले. त्याला मात्र कसलाच रस वाटत नव्हता. मोना, यू कॅरी ऑन. लेडीज ज्वेलरीमध्ये मला काय कळतंय. मी जरा बाहेर फेरफटका मारून येतो. रायाने तेथून काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर त्याला समोर एक पॉश बेबी शॉपी दिसलं. अनेक लोक तेथे बाळाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी येत होती. त्यातील काही जण होऊ घातलेले आईवडील होते. मोठ्या पोटाच्या बायकोला सांभाळत नवरे शॉपिंग करत होते. राया अस्वस्थ झाला. वीणाच्या पोटातलं बाळ जगवलं असतं तर तीही आज 8व्या-9व्या महिन्यात असती. त्याची पावलं त्या शॉपमध्ये वळली. डायपर, बेबी फूड, दुपटी, इवले सॉक्स, खेळणी, दुधाच्या बाटल्या, काय नव्हतं तिथे. सगळं काही अगदी व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. डोळे विस्फारून राया निरखत राहिला. एका जोडप्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं. मोठ्या पोटाची बायको भरपूर खरेदी करत होती. मधूनच नवऱ्याच्या अंगावर वसवस करत होती. नवरा बिचारा फारच केअरिंग होता. तिचे सगळे नखरे खपवून घेत होता. ती म्हणेल त्या वस्तू ट्रॉलीमध्ये टाकत होता. रायाला त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचं फार अप्रूप वाटलं. त्या बाईची चीड आली. प्रेग्नंट आहे म्हणून नवऱ्याला काय वाटेल ते बोलायचं, तेही असं 4 चौघात. मी तिच्या नवऱ्याच्या जागी असतो तर सहनच केलं नसतं. सरळ घटस्फोट देऊन मोकळा झाला असतो. घटस्फोट शब्द निघाल्यावर राया दचकला. वीणा,
वीणा अशी बिलकुल नाही. तरीही मी तिला घटस्फोट देतोय. एवढ्यात त्या बाईला मळमळल्यासारखं होऊ लागलं. तिच्या नवऱ्याने अदबीने तिच्या गाऊनच्या पॉकेटमधून वॉमिटिंग ट्रे काढला आणि तिच्यापुढे धरला. बाई त्यात भडाभडा ओकली. नवरा तो ट्रे स्वच्छ करायला वॉशरूमकडे गेला. त्या बाईला चक्कर येऊ लागली. तिने डोक्याला हात लावला. ती सामानाच्या ट्रॉलीला घट्ट धरून खाली बसायचा प्रयत्न करू लागली. तिच्या अवघडलेल्या स्थितीमुळे तिला बसता येईना. नकळत राया तिच्यापाशी धावला. तिला आपल्या बलदंड खांद्यांचा आधार दिला. ती स्त्री सावरली खरी, पण तिने रायाच्या अंगावर उलटी केली. शी! रायाला खूप किळस वाटली. तिचा नवरा ट्रे साफ करून तेथे पोचला. त्याने बायकोला आधार देऊन एका स्टूलावर बसवलं. ओह, आय एम सॉरी सर, तुमचं जॅकेट खराब झालं. नवऱ्याने दिलगिरी व्यक्त केली. इट्स ओके, त्यांनी मुद्दाम थोडंच केलं आहे. एक रिक्वेस्ट आहे माझी. तुमचं जॅकेट खूप महाग वाटतं आहे सर, तुम्ही माझ्याकडे द्या. मी ड्रायक्लिनिंग करून तुम्हाला परत करतो. राया नको म्हणत असतानाही त्या माणसाने खूप आग्रह धरला. शेवटी नाईलाजाने रायाने जॅकेट काढून त्याच्या हातात दिलं. स्वतःचा फोन नंबर त्याला दिला. त्याचा नंबर स्वतः घेतला. रायाचे आभार मानून तो बायकोला घेऊन निघून गेला. राया परत ज्वेलरी शॉपमध्ये आला. मोनाने लाखो रुपयांची खरेदी केली होती. त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. घरी एवढे दागिने आहेत तरी कशाला एवढं शॉपिंग करायचं. घरी आल्या आल्या चंद्राने रायाला जयाबाईंचा निरोप दिला. जयाबाईंनी त्याला तात्काळ भेटायला बोलवलं होतं. राया जयाबाईंच्या खोलीत आला. आई, बोलवलंस मला? त्याने सोफ्यावर बसलेल्या जयाबाईंच्या पायाला हात लावला. होय बाळ, सहजच बोलवलं. काय म्हणते खरेदी? लग्नाची तारीख काढूया का? आई, तू हे विचारतेस? म्हणजे मोना तुला पसंत आहे? ना पसंत करून करते काय? तुझं सुख ते माझं सुख बाळा. फक्त ही बुद्धी मला उशिरा आली. फार पूर्वीच मला मोनाला होकार द्यायला हवा होता. वीणाचं आयुष्य तरी वाचलं असतं. आई आहे म्हणून वीणाच्या भावना कळत आहेत मला. त्या पोरीचं मातृत्व हिरावलं आपण राया. तिने मला खूप फोन केले, पण मला तिच्याशी बोलण्याचंही धाडस होत नव्हतं. तिची हाय लागली आहे या घराला. एक घटस्फोटित मुलगी कोंडे घराण्याला सून म्हणून शोभणार नाही, या एका कारणाने मी मोनाला नाकारलं. आणि तू स्वतःला घटस्फोटित बनवण्याच्या नादात त्या वीणावरही घटस्फोटित हा शिक्का मारणार आहेस. जाऊ दे म्हणा, तुला काय त्याचं. जयाबाईंच्या काळ्या चष्म्यातनं अश्रू ओघळले. मला एक सांग राया, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतंय तरी तू दुःखी का आहेस? मी आणि दुःखी? तुला कोणी सांगितलं आई? हे बघ, मी आंधळी असले तरी बहिरी नाही बरं. चंद्रा सांगत होती गेले 4 दिवस तू एकदाही धड जेवला नाहीस. दाढी वाढली आहे तुझी. एकतर दारू पीत बसतोस किंवा सिगरेटी फुंकत एकटाच कुठेतरी कोपऱ्यात बसतोस. चेहऱ्यावर 12 वाजलेत तुझ्या. खूप रोडावल्यासारखा वाटत आहेस. अधिरथकडनं कळलं गेल्या 4 दिवसात तू जिम करायलाही गेला नाहीस. काय झालं आहे तुला बाळा? बाप रे, केवढ्या तक्रारी आई तुझ्या. माझं लेकरू 4 दिवस अर्धपोटी आहे, रोडावलं आहे, आणि मी विचारू पण नको? तसं नाही गं. राया जयाबाईंच्या गुडघ्यापाशी बसला. बाळा, काय होतंय तुला?
मला खरं काय ते सांग. आईपासून काहीही लपवू नकोस. जयाबाईंनी रायाच्या डोक्यावर हात ठेवला. आईच्या वात्सल्याच्या स्पर्शाने त्याचं अवसान गळून पडलं. तो तिच्या पायांना घट्ट मिठी मारून बसला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे हुंदके देत रडू लागला. आई, गेल्या तारखेला कोर्टात वीणा आली होती. खूप बारीक झाली आहे ती. सारखी खोकत होती. तिचा तो अशक्त देह माझ्या डोळ्यापुढून जात नाही आहे. कशामुळे झाली असेल ग तिची अशी अवस्था? ती खूप आजारी दिसत होती. बाळाला मारल्यामुळे ती खंतावली असेल. वीणा ही फार हळवी पोर आहे. पोटातला इवलाचा जीव कुस्करला गेला हे तिच्या जिव्हारी लागलं असेल. मला सगळ्याचा खूप पश्चाताप होतोय आई. माझं मन मला खातंय. मला एक भयानक स्वप्न पडलं. त्या विहिरीपाशी माझ्या बाळाचा आणि वीणाचा मृतदेह दिसला. अरे देवा, हे काय भयंकर स्वप्न. जयाबाईंच्या आवाजात कंप होता. मी माझ्या बाळाचा खुनी आहे आई. पण मला वीणाला मरू द्यायचं नाही. मला वीणा जगायला हवी आहे. राया, कशाला तुला ती जिवंत हवी? जगून काय करणार? घटस्फोटी त्याचं जीणं जगण्यापेक्षा ती मेलेलीच बरी. आज न उद्या लोक तिचं केर पोतेरं बनवतील. काय बोलतेस तू आई? मी खरं तेच बोलतेय. वीणाचा विचार नको करू. तू आपला मोनाचा विचार कर. जा बरं. ती तुझी वाट पाहत असेल. तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल किंवा पार्टीला जायचं असेल. जयाबाई उपरोधाने म्हणाल्या. त्यांनी रायाला बाहेर जायला सांगितलं. डोळे पुसत राया बाहेर निघून गेला. तो गेल्याचं पाहून चंद्रा आत आली. आईसाब, कशाला मेलेलं अजून मारता हो? साहेबांना उपरती झालंय ना. तुम्ही बघाच, वीणाताई परत येतील इथे नांदाया. तसं झालं तर मला नको आहे का चंद्रा? मी मुद्दाम कडवड बोलले. त्याला त्याच्या वागण्याची जाणीव होऊ दे. जयाबाईंच्या खोलीतून राया स्वतःच्या खोलीत जायला निघाला. वाटेत अधिरथची खोली आली. रायाची पावलं त्याच्या खोलीपाशी थबकली. काय करावं? अधिरथला विचारावं का वीणाबद्दल? राया त्याच्या खोलीत शिरला. हे राया, ये बस. मी तुझ्याचकडे येणार होतो. माझ्या हाती एक महत्त्वाचा दुवा लागलाय. त्याची सत्यता पडताळली तर खुनी आपल्यासमोर असेल. ओ रिअली? दॅट्स ग्रेट. रायाने अंगठा दाखवला. बरं, त्याआधी तू इथे का आला होतास राया? राया अधिरथ समोर स्थानापन्न झाला. अधिरथ, वीणाला काय झालंय? काय नाही, ती ठीक आहे. ठीक आहे? मग एवढी वाळली आहे का? सारखा खोकला येत होता तिला कोर्टात. तू तर तिला सोडचिठ्ठी देत आहेस ना राया? मग सोड तिचा विचार. हे सगळे माझ्याशी असं का तिरकस बोलत आहेत? अधिरथ, मगाशी आई पण तुझ्यासारखं बोलली. सांग ना, काय झालंय तिला? HIV किंवा TB झाला आहे असं माझं मत आहे. लक्षणं तर तीच आहेत. राईट अधिरथ? मोनाने दरपोक्ती सोडली. तिच्या अकस्मात येण्याने दोघंही चक्रावले. तिच्या वाक्याने अधिरथचा पारा चढला. शट अप मोना. तिला असं काहीही झालेलं नाही. आणि तुझ्या मते ती जर HIV पॉझिटिव्ह असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही दोघं तुमचीही HIV टेस्ट करून घ्या. नॉनसेन्स. आमचा काय संबंध? अधिरथ, तिच्या पोटात तुझं मूल होतं. छछोरबाई कुठची. लग्न केलं रायाशी आणि गरोदर राहिली तुझ्यापासून. मोना, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. तोंड सांभाळून बोल वीणाबद्दल. तू काही बाई बोललेलं मी खपवून घेणार नाही. रायाच्या डोळ्यात संताप होता. अधिरथ आणि मोना दोघेही अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. ही तू काय बावचळलायस काय राया?
काय बोलतोयस ते तुला समजतंय का? मी हे आज न उद्या तुला सांगणारच होतो. आज विषय निघालाच आहे तर सांगतो. वीणा ही अधिरथपासून प्रेग्नंट नव्हती. वीणाच्या पोटात माझं मूल होतं आणि जे मी तिला मारायला लावलं. रायाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अधिरथने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. यू चीटर राया, आय हेट यू. खोटं बोललास माझ्याशी. आपलं ठरलं होतं की प्रेमाचं फक्त नाटक करायचं. माझ्यात काय कमी होतं म्हणून त्या काळुंदरीच्या मागे गेलास? माइंड युअर टंग मोना. रायाला मोनाने काळुंदरी असा वीणाचा केलेला उल्लेख मुळीच आवडला नाही. वा वा, 2-2 पुरुषांना एकाच वेळी फिरवत होती ती या घरात. बाहेर माहीत नाही अजून किती यार आहेत. मोनाने कुत्सितपणे हसत हातांनी 2 टाळ्या वाजवल्या. राया, मला मोनाला चौकशीसाठी ताब्यात घ्यायचंय. 3ही खुनांची संशयित म्हणून. मी आणि संशयित? 3 मर्डर झाले तेव्हा मी मुंबईत तरी होते का? मी त्यावेळी माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये दिल्लीत होते. राया, हा पोलीस इन्स्पेक्टर प्रेजुडाईसने वागतोय. याचं मत पूर्वग्रह दूषित आहे माझ्याबद्दल. तुझं आणि रायाच्या आईचं पटत नाही. तू त्यांना पसंत नव्हतीस म्हणून तर वीणा या घरात आली. 3 खून झाल्यामुळे जया काकू घाबरून हा शापित वाडा सोडून निघून जातील आणि तुला रान मोकळं. या एवढ्या वाड्याची तू एकटी मालकीण. तुझा हेतू स्पष्ट होतोय. मी कुठलेही आरोप मुळीच सहन करणार नाही. तुझ्या वीणाबद्दल मी चांगलं बोलले नाही म्हणून तू तुझ्या वर्दीचा दुरुपयोग करत आहेस. मोना, अधिरथ तुझी फक्त चौकशी करायचं म्हणतोय. तुला अटक करायची असं नाही म्हणत. तू त्याला सहकार्य कर. ठीक आहे, मी तयार आहे. पण राया, तुला अचानक वीणाचा पुळका का आला? कारण माझं प्रेम आहे वीणावर. मोना, आय लव्ह वीणा. मी खूप अन्याय केला आहे तिच्यावर. गेले 4 दिवस मी सतत तिचा विचार करतोय. मी भावनिकदृष्ट्या तिच्यात खूप गुरफटलोय. तू तुझ्या मार्गाने जा मोना. मला वीणाकडे परत जाऊ दे. तुला काय अचानक साक्षात्कार झाला का राया? तसं समज. ठीक आहे मिस्टर अधिरथ, तुम्ही माझ्यावर संशय घेण्याआधी वीणावर का संशय घेत नाही? ती या घरात आली आणि एका पाठोपाठ एक असे 3 खून झाले. ती जेव्हापासून गेली तेव्हापासून एकही मर्डर नाही. मग तरीही संशयितांच्या यादीत माझं नाव का? तिचं का नाही? मोना मॅडम, मी वीणाची यापूर्वी 3 वेळा कसून चौकशी केली आहे. माझ्या आधीचे इन्स्पेक्टर मेघनाद यांनीही तिची चौकशी केली होती. आम्हा दोघांनाही तिच्या बाबतीत संशयास्पद काहीच आढळलं नाही. तरीही खरा खुनी सापडेपर्यंत संशयाची सुई तिच्यावरही आहे आणि उद्या जर वीणा दोषी आढळली तर तिच्याही हातात बेड्या घालायला मी मागे पुढे पाहणार नाही. मोनाकडे चौकशीला सामोरं जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. साधारणपणे 2 तास एकटीची चौकशी झाल्यावर मोना रागारागाने पाय आपटत खोलीत निघून गेली. मोना निघून गेल्यावर राया पुन्हा अधिरथच्या खोलीत आला. वीणाला काय झालंय? तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन मी राया. पण त्याआधी मला एक तुझ्याकडनं आश्वासन हवं आहे. मला तुझ्याकडनं सहकार्य हवं आहे. बोल, आहे का कबूल? कबूल. रायाने अधिरथच्या हातावर हात ठेवला. वीणा ॲबॉर्शननंतर खंगत गेली राया. ती ना धड जेवते ना खाते. त्यामुळे तिचं वजन कमी होत चाललं आहे. तिच्या मनाने बाळाचा ध्यास घेतला आहे. अशातच एका असाइनमेंटसाठी ती रसायनांच्या फॅक्टरीत महिनाभर काम करत होती. त्यात तिला खूप त्रास झाला. औषधं चालू आहेत पण वेळेवर घेत नाही. त्यामुळे खोकला बळावत चालला आहे. यावर उपाय काय? यावर उपाय एकच.
तिला तिचं गेलेलं बाळ परत मिळवून द्यायचं. ती परत गरोदर झाली की बाळासाठी स्वतःची काळजी घ्यायला लागेल. तुमचा घटस्फोट झाला ना की मी तिला लग्नाची गळ घालणार आहे आणि नंतर लग्नाची माळही घालणार आहे. आमच्या साताऱ्यात कशी शुद्ध स्वच्छ हवा, घरच्या शेतातल्या भाज्या फळं, केमिकल विरहित धान्य खाऊन बघ कशी टुणटुणीत होईल. त्याच्या मनसुब्यांनी रायाचा चेहरा खर्रकन उतरला. त्याने विषय बदलला. एनिवेज अधिरथ, तुला माझं काय सहकार्य हवं आहे? राया, गेले कित्येक दिवस मी या घरातल्या माणसांचं निरीक्षण करतोय. खूप सखोल अभ्यासच केला म्हण ना, कारण मला ही केस लवकरात लवकर सोडवून रजा टाकायची आहे. वीणाशी लग्न करून मोठ्या सुट्टीवर जायचं आहे. राया त्याच्या बोलण्याने पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. वीणाशी अधिरथचं लग्न ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नसावी बहुधा. पुढे बोल ना अधिरथ, कळलं मला की तुला लवकरात लवकर वीणा हवी आहे. हे बाबा राया, रिलॅक्स, असा रागवू नकोस. तू खरंच वीणाच्या प्रेमात पडलायस काय? मगाशी मोनासमोर वीणावरच्या प्रेमाची कबुली दिलीस ती खरी होती की काय? का मोनाला कटवण्यासाठी? माझा संसार सुरू होण्याक तर संपवू नकोस बाबा. अधिरथ थट्टेच्या स्वरात बोलला. अधिरथ, मुद्द्याचं बोल. सांगतो तर राया, तुला कदाचित माझा राग येईल, पण एक गोष्ट नक्की की या तीनही खुनांमागे वाड्याबाहेरील व्यक्ती नसून वाड्यातीलच एक व्यक्ती आहे जिला वाड्याबद्दल खडानखडा माहिती आहे. हेमंतच्या खुनाच्या रात्री बरोबर 2 ते 4 या वेळेतच CCTV कॅमेरे बंद झाले. म्हणजेच घरात कुणीतरी अशी व्यक्ती आहे जिला या कॅमेऱ्यांची माहिती होती. बरं, मग तुझ्या मते कोण आहे ती व्यक्ती? मला तुला सांगायला खेद वाटतोय राया, पण माझा तुझ्या आईवर, जया काकूंवर दाट संशय आहे. काय? डोकं फिरलंय तुझं अधिरथ? इतका वेळ तुझा संशय मोनावर होता आणि आता तडक माझी आई? मला माहीत होतं तू असाच रिॲक्ट होणार, म्हणूनच म्हटलं मला सहकार्य कर. माझी आई अंध आहे, काठीशिवाय ती एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही, आणि तू म्हणतोस तिने एकामागोमाग एक असे 3 खून केले. रायाचे डोळे अंगावर ओकत होते. मी फक्त संशय आहे असं म्हणतोय, त्यांना अटक करत नाहीये. आणि हो, तुझी आई अंध नाही. आता मात्र हद्द झाली. मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना आईचा कार ॲक्सिडेंट झाला होता. त्यात तिने तिचे 2 डोळे गमावले. माझ्याकडे रिपोर्ट आहेत ते. मला माहीत आहे. इन्स्पेक्टर मेघनादनी ते रिपोर्ट तुझ्या आईच्या स्टेटमेंटबरोबर जोडले आहेत. तरीही मला खात्री आहे की त्या अंध नाहीत. कशावरून? तू एकदा त्यांच्या हातात नोटांनी भरलेली बॅग दिलीस. जया काकू त्यातील नोटा तिजोरीत व्यवस्थित रचून ठेवत होत्या. 500वर 500ची नोट, 1000च्या नोटेवर 1000ची नोट. एक डोळस व्यक्तीच लावू शकते. तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. चंद्राच्या स्टेटमेंटवरून राखी, तारा आणि हेमंत तिघेही आपापल्या मरणाच्या आदल्या रात्री तुझ्या आईच्या खोलीत होते. तिघेही अंदाजे अर्धा पाऊण तास तुझ्या आईबरोबर काहीतरी खाजगी बोलले, कारण चंद्राला सरबत आणायला सांगून जयाबाईंनी बाहेर पाठवलं आणि अर्ध्या तासाने सरबत घेऊन ये असं सांगितलं. त्या अर्धा तासात त्यांच्यात काहीतरी खूप महत्त्वाचं अशा चर्चा झाली. राखीबरोबर जया काकूंचं बोलणं झालं, ती गेली. ताराबरोबर व हेमंतबरोबरही बोलणं झालं, तीही दोघं गेली. थांब, तुला ताराचं CCTV फुटेज दाखवतो. अधिरथने लॅपटॉपवर इन्स्पेक्टर मेघनादनी ताब्यात घेतलेलं फुटेज दाखवलं. त्यात तारा रात्री 1 वाजता हेमंतच्या खोलीत शिरली, 2 वाजता बाहेर आली आणि समोर कुठेतरी चालत गेली असेल कुठेतरी. माझ्या आईच्या खोलीत तर जाताना दिसत नाही आहे.
कारण त्यावेळेस तुझ्या आईच्या खोलीबाहेरच्या CCTVचं कनेक्शन सुरू नव्हतं, पण ती जया काकूंच्याच खोलीत गेली. चंद्राने मध्यरात्री 2:15 वाजता लिंबू सरबताचे 2 ग्लास जया काकूंच्या खोलीत पोचते केले. त्यावेळेस तिथे तारा होती. तिला ॲसिडिटी झाली होती म्हणून मध्यरात्री काकूंनी चंद्राला सरबत करायला सांगितलं. सरबतात विष घातलं असावं म्हणून ताराचं शरीर काळं निळं पडलं. हेमंत रात्री 12:30ला त्याच्या खोलीत झोपायला गेला. झोपण्यापूर्वी तो जयाबाईंच्या खोलीत होता. त्यालाही चंद्राने सरबत नेऊन दिलं होतं. त्यानंतर तो झोपायला गेला. रात्री 2 ते 4 या वेळेत कुणीतरी जाणून बुजून CCTV बंद केले. दुसऱ्या दिवशी तोही विहिरीत मृतावस्थेत सापडला. त्याचंही शरीर काळं निळं पडलं होतं. त्याचा खून नेमका 2 ते 4 या वेळेतच झाला, कारण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गुदमरल्यामुळे त्याच वेळेत झाला. म्हणजेच प्रथम त्याला विष देऊन बेशुद्ध केलं व नंतर विहिरीत ढकलून देण्यात आलं. बेशुद्धावस्थेत विहिरीत पडल्याने नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून त्याचा मृत्यू झाला. तारालाही याच पद्धतीने मारण्यात आलं. वाह वाह, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही पोलिसी शोधकथा चांगली रचली आहे. लाजवाब. पण एक गोष्ट तुम्ही विसरत आहात. तारावर आणि राखीवर बलात्कार करण्यात आला होता. तुमच्या मते तेही काम माझ्या आईने केलं का? रायाच्या बोलण्यात उपहास होता. राखीवर जबरदस्ती तिच्या नवऱ्याने म्हणजे हेमंतनेच केली होती हे त्याने स्वतः कबूल केलं. राया, राहता राहिली गोष्ट ताराची, तर माझ्या अंदाजानुसार जया काकूंबरोबर एखादा साथीदार असला पाहिजे. त्यानेच बेशुद्ध तारावरती बलात्कार केला असेल. तुला लाज नाही वाटत माझ्या आईवर असे घाणेरडे आरोप करताना? अधिरथ, माझी आई चारित्र्यवान बाई आहे. साथीदाराचा वाईट अर्थ काढू नको राया. तो त्यांचा भाऊ पण असू शकतो, एखादा सुपारी किंग असू शकतो, किंवा कदाचित कुणी मुलगाही असेल. अधिरथने खांदे उडवले. मी चूक केली, तुला या घरात आसरा दिला. चालता हो माझ्या घरातून. माझ्या घरात राहतोस, माझंच अन्न खातोस आणि माझ्यावर आणि माझ्या आईवरच खुनाचा आळ आणतोस. राया, तू मला आपणून या घरी राहायला येण्यासाठी गळ घातलीस. मी माझ्या राहण्या खाण्याचा खर्च तुला देऊ केला होता, तोही तू नाकारलास. तू तुझ्यासाठी मला इथे बोलवलंस. तुला कळलं होतं की मी वीणाच्या प्रेमात पडलो आहे. तुझ्या आणि मोनाच्या लग्नातला अडथळा दूर व्हावा म्हणून तू आणि मोना माझं आणि वीणाचं सूत जमवून देण्याचा प्रयत्न करत होतात. मला तुझ्या वाड्यात राहण्याची काडी इतकी इच्छा नव्हती. माझ्या वरिष्ठांना हे मान्य नव्हतं. पण मी इथे राहण्याचा दुहेरी हेतू होता. एक म्हणजे वीणा, मला वीणाचा सहवास लाभणार होता. दुसरं म्हणजे तुम्हा सर्वांचा मला जवळून अभ्यास करायचा होता. इथे राहिल्यामुळे मी खुन्यापर्यंत पोहोचू शकतो. पुढल्या काही दिवसात खुनी गजाआड असेल. बोलता बोलता अधिरथने स्वतःचं सामान गोळा करून बॅगेत भरायला सुरुवात केली. लॅपटॉप बंद केला. जया काकू अंध नाहीत हे मी उद्या सिद्ध करून दाखवेन. पोलीस खात्याचे डॉक्टर त्यांना चेक करतील. उद्या आईला घेऊन ज्या डॉक्टरकडे जायचं आहे तो पत्ता मला सांग. आईचा साथीदार म्हणजे तो बलात्कारी पुरुष मीच आहे असं वाटत असेल तर माझी म्हणशील ती टेस्ट करायला मी तयार आहे. अगदी लाय डिटेक्टरसुद्धा. ठीक आहे, डॉक्टरांचा पत्ता मी मेसेज करतो. माझ्या वरिष्ठांची परवानगी घेऊन तुझी लाय डिटेक्टर टेस्ट करू. सरबत जर चंद्र आणत होती तर विषयी तिनेच घातला असेल. राया, तिची कसून चौकशी झालेली आहे. पोलिसी खाक्या दाखवूनही ती बदली नाही. अधिरथ सामान बांधून सरकारी घरात राहायला गेला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पोलीस खात्याशी संलग्न असणाऱ्या आय स्पेशालिस्टकडून जयाबाईंच्या डोळ्यांची तपासणी झाली. अधिरथचा अंदाज खोटा ठरला. जयाबाई या खरोखरच अंध होत्या. रायाची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली. राया खरं बोलत होता. त्याने खून किंवा बलात्कार यापैकी काहीच केलं नव्हतं. टेस्टमध्ये तो निर्दोष आढळून आला. अधिरथच्या मागणीनुसार
जयाबाईंच्या खोलीची झडती घेण्यात आली, पण कुठेही काहीही संशयास्पद आढळलं नाही. अधिरथला संशय होता की सापाच्या विषाची कुपी किंवा तत्सम काही औषध त्यांच्या सामानात मिळेल, पण तसं काहीही आढळलं नाही. त्यांच्या सामानात वाड्याचा जुना नकाशा सापडला. अधिरथने तो ताब्यात घेतला. धन्यवाद. ऐकत रहा विहिरीवरची वरात.